नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 च्या दुसऱ्या प्रकरणातील म्हणजेच वर्ग समीकरणे प्रकरणातील सराव संच 2.6. त्याचा दुसरा भाग आहे मित्रांनो. पहिल्या भागात आपण सराव संच 2.6 ची पहिली 4 गणित बघितलेली. आता या भागात आपण राहिलेली गणित बघणार आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, पाचवं गणित बघूयात. पाचव्या गणितात काय सांगितलंय बघा, की सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. काय झाले, सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीतील मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण जास्त मिळाले. म्हणजे दुसऱ्या चाचणीत 10 गुण जास्त मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही कशी आहे? पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? काय काढायचं आपल्याला? पहिल्या चाचणीतील गुण किती? एवढं मोठं दिलंय, सगळं जर एकत्र वाचलं तर कन्फ्युजन होईल. त्यामुळं एक 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 गोष्ट बघायची. पहिली गोष्ट काय, की जे आपल्याला काढायचंय त्यासाठी काय मानायचा? एक्स मानायचा. आपण खाली काय लिहूयात, की इथून आपण सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण एक्स मानू. बरोबर ना? जे काढायचंय त्याला पहिल्या चाचणीतील गुण किती किती काढायचे आपल्याला, ते काय मानले आपण? एक्स. आता गणितावर वरती, की सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. पहिल्या चाचणीत किती मिळालेत? एक्स. दुसऱ्या चाचणीत त्यापेक्षा 10 अधिक मिळाले. मग काय होईल? सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण किती होतील? ते पहिल्या चाचणीतील गुणांपेक्षा 10 जास्त आहेत. पहिल्या चाचणीतले काय आहेत? एक्स. आणि 10 जास्त म्हणजे काय? एक्स अधिक 10. बरोबर ना? सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण किती झाले? एक्स अधिक 10. कारण ते काय सांगितलंय, की पहिल्या चाचणीतल्या गुणांपेक्षा 10 जास्त आहेत. बरोबर. आता काय सांगितलंय, की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी आहे. इथं बघा, दिलेल्या अटीनुसार आपण वर्ग समीकरण तयार करू. दिलेल्या अटीनुसार काय करायचं आपल्याला? काय सांगितलंय? दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. दुसऱ्या चाचणीतील गुण किती आहेत? एक्स अधिक 10. त्याची 5 पट म्हणजे काय करतो आपण? त्याला 5 ने गुणतो. बरोबर. त्याची 5 पट म्हणजे 5 ने गुणतो. ही कशी आहे, की पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी. पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी. पहिल्या चाचणीतील गुण किती आहेत? एक्स. आणि त्याच्या वर्ग इतकी म्हणजे एक्स वर्ग. बरोबर. समजलं का? बघा काय सांगितलंय, की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. दुसऱ्या चाचणीतील गुण काय होते? एक्स अधिक 10. त्याची 5 पट म्हणजे 5 ने गुणतो आपण. बरोबर. दुप्पट म्हणजे 2 ने गुणतो, तिप्पट म्हणजे 3 ने गुणतो. तसंच 5 पट म्हणजे 5 ने गुणलो. ही कशी आहे, की पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी. पहिल्या चाचणीतील गुण काय होते? एक्स. त्याच्या वर्ग इतकी. बरोबर. मग बघा, हे 5 ने आता एका अंशाला गुणू. 5 ने एक्स ला गुणल्यावर काय येईल? 5x अधिक 5 ने 10 ला गुणल्यावर किती येईल? 50. बरोबर. एक्स वर्ग. आता काय करतो मी? एक्स वर्ग इकडे येतो आणि हे इकडे येतो. म्हणजे काय? एक्स वर्ग बरोबर 5x अधिक 50. चिन्ह वगैरे काय चेंज नाही केलं आपण, फक्त इकडचं इकडे आणि इकडचं इकडे लिहिलंय. सरळ करून लिहिलंय फक्त. बरोबर. आता काय करू आपण? हे इकडे आणूयात. म्हणजे काय? एक्स वर्ग अधिक 5x आल्यावर काय येईल? वजा 5x. हे काय होईल? वजा 50. बरोबर. इकडे काय राहील? 0. हे भेटलं आपल्याला वर्ग समीकरण. बरोबर. आता वर्ग समीकरण भेटल्यावर आपण काय करतो? ते सोडवतो. कसं सोडवतो? अवयव पद्धतीने किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने किंवा सूत्राच्या पद्धतीने, कुठल्या पण पद्धतीने सोडवतो. आपण मोस्टली काय करतो? तर अवयव पद्धतीने सोडवतो. अवयव पद्धतीमध्ये काय? तर गुणाकार किती आला पाहिजे? वजा 50. बरोबर ना? वजा 50. इथं काहीच नाही म्हणजे वजा 50. आणि बेरीज किती आली पाहिजे? वजा 5. अशा दोन संख्या घ्यायच्या ज्यांचा गुणाकार वजा 50 आला पाहिजे, बेरीज 5 आली पाहिजे. कुठल्या दोन संख्या आहेत? तर बघा, जर इथे तुम्हाला समजत नसेल, या 50 जेवढे अवयव पडतात तेवढे पाडून घ्यायचे. म्हणजे काय? 50 एके 50. बरोबर. दुसरं काय? 25 दुने 50. त्यानंतर काय? तर 10 गुणिले 5 50. बरोबर. अशा अवयव पाडून घ्यायचे जेवढे पडतील तेवढे. आता ह्यातल्या कुठल्या दोन संख्या घेतल्या त्यांचा गुणाकार वजा 50 येईल आणि बेरीज वजा 5 येईल. तर बघा आता 10 आणि 5. 10 आणि 5 समजा मी इथं वजा 10 घेतले आणि 5 घेतले. वजा 10 गुणिले 5 म्हणजे किती?
-50 -10 अधिक 5 म्हणजे किती -5 कारण एक संख्या ऋण एक संख्या धन आहे अशा वेळेस काय होतं वजाबाकी होते उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह येतं म्हणजे 10तून 5 गेले 5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा बरोबर म्हणजे आपल्या अवयव काय असणार आहेत -10 आणि 5 बरोबर मग काय आले तुम्ही x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0 हे भेटलं आपल्याला बरोबर हे लिहिलं हे नाही लिहिलं तरी चालेल हे फक्त तुमच्या समजण्यासाठी असतं बरोबर त्यानंतर आता आपण काय करतो 2-2चे ग्रुप करायचे ह्या दोनचे ह्या दोनचे ह्यातून काय करायचं कॉमन काढायचं बरोबर इथं वरती लिहितो मी बघा यात कॉमन काय दिसतंय इथं x आहे इथं x आहे बरोबर म्हणजे x कॉमन काढला आपण अजून काय कॉमन दिसतंय का तर नाही इथला एक x बाहेर काढला म्हणजे एक x राहिला इथं वजा काय राहिला 10 राहिला बरोबर ना x ऑलरेडी बाहेर काढलेला वजा 10 राहिला आता इथं बघा इथं काय कॉमन निघतंय इथं बघा इथं x आहे पण इथं x आहे का नाहीये म्हणजे x कॉमन निघणार नाही इथं 5 आहे आणि 50 ला 5 ने बघ जातो म्हणजे 5 आपण कॉमन काढू शकतो राहील काय मग इथला 5 बाहेर काढल्यावर राहतोय का इथं x इथं काय वजा 10 5 10 50 असतात ना 5 10 50 बरोबर हे कॉमन निघलं बरोबर 0 बरोबर त्यानंतर हे दोन कंस बघायचे सारखे आलेत म्हणजे आपण काय करतोय बरोबर करतोय म्हणजे सारखं आले ते एकदा घ्यायचं x वजा 10 म्हणजे राहिले ते एकदा घ्यायचं x अधिक 5 बरोबर 0 बरोबर आता काय करायचं x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0 एकदा घ्यायचं बरोबर हे बरोबर एकदा 0 हे बरोबर एकदा 0 x बरोबर काय होईल 10 किंवा x बरोबर किती होईल वजा 5 बरोबर एक्सच्या दोन किमती भेटल्या आपल्याला बरोबर आता ह्यातली कुठली घ्यायची तर ही घ्यायची कारण का तर गुण कधी निगेटिव्ह मध्ये असतात का मायनस मध्ये गुण नसतात म्हणून आपण काय म्हणणार गुण ऋण नसतात म्हणून x बरोबर 10 बरोबर आपल्याला काय काढायला सांगितलं की x कशासाठी मानले आपण सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण मग खाल्ले म्हणून सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण बरोबर 10 कारण काय मानलं होतं आपण x मानलं होतं बरोबर ना आणि तेच काढायला सांगितलं आपल्याला जे काढायला सांगितलं त्यासाठी x मानले x ची किंमत किती आली 10 म्हणून त्याला कितीचा गुण मिळाला पहिल्या चाचणीत 10 दुसऱ्या चाचणीत आपल्याला विचारलं नाही पण फक्त एवढंच काढायचं तर हे होतं मित्रांनो 5वं गणित बघा सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला काय दिलंय ते समजलं पाहिजे त्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करता आलं पाहिजे एकदा वर्ग समीकरण तयार केलं की तुम्ही इझिली सोडू शकता कुठल्या पण पद्धतीने पण आपल्याला काय दिलंय कोणत्या अटी दिल्यात त्यानुसार आपल्याला वर्ग समीकरण तयार करता आलं असं आपण सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो इथं 5वं गणित तुम्हाला हे समजलं असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या तर मित्रांनो जर तुम्हाला 5वं गणित समजलं असेल तर आता आपण 6वं गणित बघूयात काय सांगितलंय बघा श्रीकासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे श्रीकासम नावाचा माणूस आहे त्याचा काय आहे मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे बरोबर ते दररोज ठराविक संख्या एवढी भांडी तयार करतात ठराविक काहीतरी एक्स संख्या एवढी भांडी तयार करतात 10 करत असतील 15 करत असतील काय करत असतील तयार करतात प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे काय तर त्याला तयार करण्यासाठी लागलेले पैसे तयार करण्यासाठी लागलेले मूल्य निर्मिती मूल्य निर्माण करण्यासाठी लागलेले मूल्य तयार करण्यासाठी लागलेले मूल्य किती असतं तर तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट जेवढी भांडी तयार करतात त्यांची 10 पट अधिक 40 रुपये असते बरोबर जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा बरोबर बघा सगळं एकदम वाचलं तर कन्फ्युज होईल एक एक गोष्ट आधी एक्स कशासाठी मानायचं की एका दिवसात बनवलेल्या भांड्याच्या संख्येसाठी एक्स मानू आपण बरोबर खाली इथे लिहूयात एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या एक्स मानू बरोबर एका दिवसात किती भांडी बनवतात ते
एक्स भांडी बनवतात, म्हणजे एक्स नंबर ऑफ भांडी बनवतात. ओके. त्यानंतर आता इथे बघा की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, म्हणजे प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येच्या 10 पट अधिक 40 रुपये. म्हणजे एका भांड्याचे निर्मिती मूल्य, प्रत्येक भांड्याचे म्हणजे एका भांड्याचे निर्मिती मूल्य किती असतं? तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट. तयार केलेले भांडे किती आहेत? एक्स आहेत, त्याची 10 पट म्हणजे काय? 10x, बरोबर ना. तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट. तयार केलेली भांडी किती होती? एक्स, त्याची 10 पट म्हणजे 10x अधिक किती आहेत? 40 रुपये. अधिक 40 रुपये एवढे आहे. तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे एका भांड्याचे निर्मिती मूल्य किती आहे? तर तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट. तयार केलेल्या भांड्यांची संख्या किती होती? एक्स, त्याची 10 पट म्हणजे 10x अधिक 40 रुपये आहे. तर असते जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल. तिथे लिहूयात आपण, एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य किती आहे? बरोबर 600 रुपये. तर 600 रुपये आहे. तर पुढे काय सांगितलंय? तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. म्हणजे काय? तर हे एक्स काढायचंय आणि 10x अधिक 40 हे किती काढायचं? बरोबर. एक्स आल्यावर इथे किंमत टाकून आपण ह्या दोन गोष्टी काढायच्यात. एका दिवसात बनवलेले भांडी किती आणि प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य किती हे आपल्याला काढायचं. बरोबर. कसं काढणार? एक्स ची किंमत काढायची वर्ग समीकरणावरून आणि ते किमती टाकून हे आपण काढू शकतो. तर वर्ग समीकरण तयार करायचं. वर्ग समीकरण कसं तयार करायचं? तर बघा काय सांगितलंय, एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये. म्हणजे काय? तर बघा की समजा हा एक पेन आहे, बरोबर. हा पेन बनवायला 10 रुपये लागतात. मग असे 10 जर पेन बनवले तर किती रुपये लागतील? 100 रुपये, बरोबर ना. हा एक पेन 10 रुपयाला आहे, असे 10 पेन बनवले तर किती लागतील? 100 रुपये. म्हणजे काय? तर एक पेनाची किंमत गुणिले पेनांची संख्या, बरोबर ना, म्हणजे 100 होतील. बरोबर. एक पेनाची किंमत गुणिले पेनांची संख्या म्हणजे पेनाची किंमत किती? 10 रुपये गुणिले पेनांची संख्या 10. 10 गुणिले 10 किती? 100. तसं एका भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे तयार करण्याची किंमत गुणिले भांड्यांची संख्या बरोबर किती? 600. म्हणजे काय? तर म्हणून 10x अधिक 40 हे काय आहे? हे काय आहे? एका भांड्याचं निर्मिती मूल्य. जसं एका पेनाचं निर्मिती मूल्य होतं, एक पेन बनवायला 10 रुपये लागतात, तसं हे एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती? 10x अधिक 40 गुणिले पेनांची संख्या म्हणजे गुणिले भांड्यांची संख्या म्हणजे काय? तर एक्स बरोबर किती येते? 600. समजलं का? बघा आपण काय करतो, एका दिवसात बनवलेली भांड्यांची संख्या एक्स मानली होती, बरोबर. एका भांड्याचे निर्मिती मूल्य 10x अधिक 40. जे एक भांड बनवायला किती पैसे लागतात? एवढे 10x अधिक 40 रुपये लागतात, बरोबर. एका दिवसातील भांड्याची निर्मिती म्हणजे सगळे जेवढे भांडे बनवतात ते एकूण किती आहे? 600 रुपये, बरोबर ना. मग बघा 600 रुपये म्हणजेच काय? तर एका भांड्याचे निर्मिती मूल्य, बरोबर, म्हणजे एक भांडे बनवायला लागलेली किंमत गुणिले एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या म्हणजे एक्स बरोबर 600. बरोबर. आता बघा हे एक्स ने ह्या कंसाला गुणून काय होईल? एक्स ने 10x ला गुणल्यावर 10x वर्ग अधिक 40 ला गुणल्यावर 40x बरोबर 600. ओके. आता काय करू? ह्या 600 ला इकडे आणू. काय होईल? 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. बरोबर. आता बघा इथं सगळ्याला काय होतं? सगळ्यात काय होतंय? 10 ने भाग जातोय. आपण 10 ने भाग करून समीकरण अजून छोटं करून घेऊयात. म्हणजे काय? खाली म्हणूयात 10 ने भागून. 10 ने भागल्यावर काय होईल? तर बघा 10 ने भागल्यावर किती राहील? आपण लिहूया 10 भागिले 10 x वर्ग अधिक 40 भागिले 10 x वजा 600 भागिले 10 बरोबर 0 भागिले 10. वर्ग समीकरणाला भागतो म्हणजे सगळ्यालाच भागायचं. इथं काय होईल? 10 ला 10 कॅन्सल होईल म्हणजे राहील काय? फक्त x वर्ग. इथं काय होईल? 10 के 10 10 चौक 40 म्हणजे 4x. इथं काय राहील? हा शून्यला हा शून्य जाईल म्हणजे राहील किती? 60 वजा 60 बरोबर. 10 आणि शून्यला भागल्यावर काय येणार आहे? 0 येणार आहे, बरोबर. हे वर्ग समीकरण भेटलं आपल्याला. वर्ग समीकरण भेटलं. आता आपल्याला हे सोडवायचंय. बघा गुणाकार किती आला पाहिजे? वजा 60. बेरीज किती आली पाहिजे? 4. अशा कुठल्या दोन संख्या आहेत
बघा 60चे जेवढे अवयव पडतात तेवढे पाळायचे. 60 एक 60 30 दुने 60 बरोबर. 15 चोक 60. त्यानंतर अजून किती काय होईल, अजून एक राहिलं इथं 20 त्रिक 60 आणि 10 गुणिले 6 60. 12 गुणिले 5 60 बरोबर. एवढे अवयव पडतात. 60 60 30 जुने 60 20 त्रिक 60 15 चोक 60 12 पंचे 60 12 60. अशा दोन संख्या बघायच्यात की ज्यांची बेरीज 4 आली पाहिजे. तर मग बघा 10 आणि वजा 6 घेतो. 10तून 6 गेले किती 4. 10 गुणिले वजा 6 वजा 7 बरोबर. बघा x वर्ग अधिक 10x वजा 6x हे घेतलं 2 वजा 60 बरोबर 0. मग बघा आता 2 इथं ग्रुप करा आणि त्यातून कॉमन काढा. इथं काय कॉमन निघाल x, काय राहिलं x अधिक 10 वजा 6 कॉमन काढलं x अधिक 10, कारण वजा अधिकचा गुणाकार वजा होत म्हणून अधिक घेतला आपण इथं 0 बरोबर. हे 2 सारखं आलंय ते एकदा घ्यायचं. x अधिक 10 तर x वजा 6 बरोबर 0. मग x अधिक 10 बरोबर 0 एकदा घ्यायचं किंवा x वजा 6 बरोबर 0 एकदा घ्यायचं. x बरोबर किती येईल वजा 10 किंवा x बरोबर किती येईल 6 येईल. बघा आता x कशासाठी मानलंय आपण, बनवलेल्या भांड्यांच्या संख्येसाठी. ते ऋणमध्ये असेल का, शून्यापेक्षा कमी भांडे बनवत असतील तर का ते तर नाही. तर बघा म्हणून काय खाली काय म्हणू, खाली भांड्यांची संख्या ऋण नसते म्हणून x बरोबर किती 6. मग खाली म्हणूयात म्हणून एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या बरोबर 6. आणि अजून काय काढायचं आपल्याला, तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, म्हणजे एका भांड्याचे निर्मिती मूल्य किती होईल, निर्मिती मूल्य किती होईल ते किती आहे 10x अधिक 40 बरोबर. 10x अधिक 40 बरोबर 10. x ची किंमत किती आहे 6 अधिक 40 10 60 अधिक 40 म्हणजे किती 100 रुपये बरोबर. अशा पद्धतीने त्यांना गणित होतं. बघा थोडंसं मोठं दिलंय त्यामुळे समजायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातं, पण व्यवस्थित सगळे एक लाईन लिहून घ्यायची आणि तो व्यवस्थित समजून घ्यायचं आणि वर्ग समीकरण भेटल्यावर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो हे होतं 6वं गणित. तुम्हाला हे समजलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 6वं गणित समजलं असेल तर आता आपण 7वं गणित बघूयात. काय बघा 7वं गणित, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यासाठी प्रतीकला 8 तास लागतात बरोबर. एका नदीत काय आहे, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन, प्रवाहाच्या नदीचा जो प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यासाठी प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास, बोटीचा वेग किती आहे ताशी 12 किलोमीटर संथ पाण्यातील वेग असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आपल्याला. नदीचा प्रवाहाचा वेग किती आहे ते काढायचं आहे. बघा मित्रांनो अतिशय महत्वाचं गणित आहे. अशाच पद्धतीची गणित तुम्हाला पेपरमध्ये पण विचारतात, तर तुम्ही पोलीस भरती वगैरे करणार असाल पुढं, अशा पद्धतीचे गणित असतात जे असतात सोपी पण थोडेसे कन्फ्युजिंग वाटतात बरोबर. त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक सूत्र माहिती पाहिजे इथं, वेळेचं सूत्र काय असतं. वेळेचं सूत्र काय असतं तर अंतर अपॉन वेग बरोबर. हे सूत्र तुम्ही बघितलं असेल की सूत्र असतं ऍक्च्युअल मध्ये वेग बरोबर अंतर अपॉन वेळ असतं, पण हे वेळ आपण वरती नेल्यावर काय सूत्र होतं वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. तर बघा मित्रांनो आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. पहिल्यांदा आपल्याला काय काढायचंय त्यासाठी एक्स म्हणून काय काढायचंय नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर. आपण इथं म्हणूयात नदीच्या प्रवाहाचा वेग एक्स मान बरोबर. नदीच्या प्रवाहाचा वेग काय मानला आपण एक्स मानला बरोबर. अजून काय दिलंय त्यांनी आपल्याला, बोटीचा संथ पाण्यातील वेग किती आहे 12 किमी. मग काय लिहू येतं तर जे दिलंय ते लिहूयात, बोटीचा संथ पाण्यातील
वेग किती येतो 612 किलोमीटर म्हणजे 12 किमी पर तास. बरोबर ना, तासाला 12 किलोमीटर आहे बोटीचा संत पाण्यातील वेग. बरोबर, हे आपल्याला दिलं होतं. जे काढायचं त्यासाठी एक्स मानलं, हे आपल्याला दिलं होतं, ते आपण लिहून घेतलं. ओके, त्यानंतर आता बघा की प्रत्येक काय करतोय की अशी एक नदी आहे आणि बोटीने चाललाय तो, बोट आहे समजा. बरोबर, मग आता बघा तो बोटीने काय करतोय 36 किलोमीटर जातोय असा इकडं आणि जाऊन परत त्याच जागी इथं येतोय इकडं जाऊन 36 किलोमीटर परत त्याच जागी येतोय 8 तास. बरोबर, मग बघा आता आपण काय करूयात की बोटीचा काय करूयात आपण की प्रवाहाच्या दिशेने. आता बोटीचा संत पाण्यातील वेग आपल्याला माहिती आहे किती आहे 12 किमी. बरोबर, आता आपण बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढूयात. म्हणजे काय, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग. आता बघा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय होईल बघा, बोटीचा संत पाण्यातील वेग किती आहे 12 प्लस प्रवाहाचा वेग काय एक्स. बरोबर ना, नदीच्या प्रवाहाचा वेग एक्स आहे आणि संत पाण्यातील वेग काय आहे 12. आता बघा ज्यावेळेस बोट प्रवाहाच्या दिशेने चालले, ज्यावेळेस बोट प्रवाहाच्या दिशेने चालले, इकडं नदीचा प्रवाह आहे असा प्रवाहाच्या दिशेने चालले, त्यावेळेस बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग होणार आहे ना. म्हणजे बोटीचा 12 किलोमीटर तास वेग प्लस प्रवाहाचा एक्स वेग. बरोबर, त्या वेगाने बोट जाणार आहे म्हणजे काय तर 12 अधिक एक्स किमी पर तास. हे आपण का लिहितोय ते तुम्हाला समजेल पुढं, फक्त समजून घ्या. हा झाला प्रवाहाच्या दिशेने. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. बरोबर, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बघा, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय होणार आहे, बोटीचा वेग आहे 12 किमी पर तास. बरोबर, प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे पाणी त्याला उलट्या बाजूने पाणी येणार आहे. बरोबर ना, म्हणजे पाणी त्याला काय करणार आहे, अडवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे काय होणार आहे 12 वजा एक्स. बरोबर ना, कारण विरुद्ध दिशेने जाताना पाणी उलट असणार आहे म्हणजे 12 वजा एक्स किमी पर तास. बरोबर, बघा आता आपल्याला वेग माहिती आहे आपल्याला. बरोबर, अंतर किती आहे 36 किलोमीटर आहे. बरोबर, मग आपल्याला अंतर आणि वेग माहिती आहे, मग आपण वेळ काढू शकतो. वेळ कशासाठी काढायची तर आपल्याला काय सांगितलंय की एकूण 8 तास लागतात. बरोबर ना, एकूण 8 तास लागतात. बरोबर, आपण वेग ह्या वेगावरून आणि ह्या अंतरावरून काय काढू शकतो, वेळ काढू शकतो. बरोबर, वेळ कशाचा काढू शकतो की प्रवाहाच्या दिशेने वेग विरुद्ध दिशेने वेग. वेळ प्रवाहाच्या दिशेने किती वेळ लागतो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती वेळ लागतो हे काढू शकतो. आणि तो एकूण किती आहे 8 तास. मग त्याच्यावरून आपण वर्ग समीकरण तयार करू शकतो. बघा स्टेप बाय स्टेप जाऊयात म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपण काय म्हणूयात की बघा आता पुढे काय बघूयात आपण की प्रतीकला प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाण्यासाठी, प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाण्यासाठी लागणारा वेळ किती लागलाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येण्यासाठी किती वेळ लागलाय. बघा काय लिहूयात आपण, प्रतीकला प्रवाहाच्या दिशेने 36 किमी जाण्यास लागणारा वेळ. बरोबर, सूत्र काय असतं, अंतर अपॉन वेग. अंतर किती आहे 36 आणि वेग किती आहे प्रवाहाच्या दिशेने 12 अधिक एक्स. बघा आपण काय करतोय व्यवस्थित लक्षात घ्या. आपण आतापर्यंत काय काय घेतलं, नदीच्या प्रवाहाचा वेग एक्स मानला आपण. बरोबर, ते काढायचे म्हणून बोटीचा संत पाण्यातील वेग दिलाय आपल्याला 12 किमी पर तास. बरोबर, त्यानंतर आपण बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढला. प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे काय असणार आहे, बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग. बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय असणार आहे, बोटीचा वेग मायनस प्रवाहाचा वेग, कारण विरुद्ध दिशा आहे ना नदीच्या विरुद्ध दिशेने बोट चाललंय म्हणजे ते पाणी नदीचं काय करणार, बोटीला अडवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे ते किती झालं 12 वजा एक्स किमी पर तास. त्यानंतर आता काय आहे, आपल्याला एकूण काय दिलंय, वेळ दिलाय 8 तास. बरोबर, आपल्याकडे काय आहे, वेग आहे आणि अंतर आहे. वेग आणि अंतरावरून आपण वेळ काढू शकतो का, तर काढली आपण. प्रतीकला प्रवाहाच्या दिशेने 36 किमी जाण्यासाठी लागणारा वेळ 36 आपण 12 अधिक एक्स आणि खाली काय, प्रतीकला प्रवाहाच्या
विरुद्ध विरुद्ध 36 किमी जाण्यास लागणारा वेळ काय असणार आहे? तो अंतर किती आहे? 36. आपण विरुद्ध दिशेने किती वेळ लागणार आहे? वेळ सॉरी, विरुद्ध दिशेने वेग काय आहे? 12 - x आहे. बरोबर. मग बघा आता आपण काय म्हणत, दिलेल्या अटीनुसार बघा आता मित्रांनो, एकूण वेळ किती आहे? 8 तास. आता इथं आपण काय काढलंय? प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ आणि इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ, ते मिळून किती आहे? 8 तास. म्हणजे काय? तर 36 भागिले 12 अधिक x अधिक 36 भागिले 12 वजा x बरोबर 8. बरोबर. प्रवाहाच्या दिशेने प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ बरोबर किती? 8 तास. बरोबर. आता बघा ह्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचंय. कसं वर्ग समीकरण तयार करायचं? तर बघा इथं काय आहे? बेरीज आहे. छेद बघू शकतो आपण. छेद इथं सारखा नाहीये. बरोबर ना. मग काय करायचं? या 12 वजा x ने इकडे गुणायचं आणि ह्या पूर्ण ह्याला गुणायचं 12 अधिक x ने याला इकडे गुणायचं. म्हणजे काय होईल? तर बघा 36 गुणिले 12 वजा x अधिक 36 गुणिले 12 अधिक x. बरोबर ना. याने इकडे गुणायचं आणि याने इकडे गुणायचं. आपण 12 अधिक x गुणिले 12 वजा x. बरोबर. 12 अधिक x गुणिले 12 वजा x. यांनी इथं गुणायचं आणि इथं गुणायचं, यांनी इथं गुणायचं आणि इथं गुणायचं. बरोबर. बघा त्यावेळी बरोबर किती आहे? 8. ओके. तर मग बघा आता पुढे बघा काय होईल? मग इथं 36 आपण कॉमन काढूयात. मग काय होईल? 36 कंसात काय होईल? 12 वजा x अधिक 12 अधिक x आपण ते खाली काय होईल? बघा इथं काय आहे? 12 अधिक x आणि 12 वजा x. आपल्याकडे एक सूत्र आहे. कुठलं सूत्र आहे? a वर्ग वजा b वर्गचं सूत्र काय आहे? a अधिक b आणि a वजा b. a समजा 12 मानलं बरं आणि b x मानलं. मग ह्या सूत्रानुसार काय लिहू शकतो आपण? 12चा वर्ग वजा x चा वर्ग बरोबर इथं किती? 8. ओके. मग बघा आता काय होईल? तर 36 कंसात वजा x ला अधिक x काय होईल? कॅन्सल होईल. 12 आणि 12 किती? 24 आपण 12चा वर्ग किती? 144 वजा x वर्ग आहे तसंच बरोबर 8. मग काय करतो मी? याला इकडे नेतो आणि 8 ला इकडे आणतो. म्हणजे काय होईल? 36 24. ह्या 8 ला इकडे आणतो. 8 भागिले होतील इथं आणि इथं भागिले ते वरती जातील. म्हणजे 144 वजा x वर्ग. 8 एके 8, 8 16 त्रिक 24 बरोबर. 8 ने भागावं. 36 त्रिक किती? तर 108 बरोबर 144 वजा x वर्ग. मग काय करतो? x वर्गाला इकडे आणतो आणि 108 ला तिकडे नेतो. x वर्ग वजा इकडे आल्यावर काय येतील? अधिक x वर्ग बरोबर 144 आणि 108 ला पलीकडे नेल्यावर किती होतील? ते वजा 108 x वर्ग बरोबर 144 मधून 108 गेले किती राहिले? 36. म्हणजे x बरोबर किती झाला? तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर x बरोबर किती झालं? तर 6 झालं. बरोबर. आपल्याला काय करायचंय? x कशासाठी मानलंय? नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर 6 किमी पर तास. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित होतं. बघा थोडंसं कन्फ्युजिंग आहे. आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे. हे सूत्र माहिती पाहिजे. वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. त्यानंतर हे सूत्र माहिती पाहिजे. हे जर माहिती असेल तर आपण हे इझिली सॉल्व्ह करू शकतो. एकदा आपण फास्ट मध्ये बघूयात. काय बघितलं आपण? नदीच्या प्रवाहाचा वेग आपण काढायचा होता, तो एक्स मानला. त्यानंतर आपल्याला काय दिलं? बोटीचा संत पाण्यातील वेग दिलता तो 12 किमी पर तास. बरोबर. इथे दिला होता तो आपण लिहिला. त्यानंतर आपण काय केलं? बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काढला. प्रवाहाच्या दिशेने वेग तो किती आहे? बोटीचा वेग प्लस पाण्याचा वेग. विरुद्ध दिशेने बोटीचा वेग मायनस पाण्याचा वेग. प्रतीकला प्रवाहाच्या दिशेने 36 किमी जाण्यास लागणारा वेळ काढला आपण. बरोबर ना. कारण आपल्याकडे वेग होता, अंतर होतं. मग त्यावरून वेळ काढला 36 भागिले म्हणजे अंतर भागिले वेग. वेग किती आहे? 12 अधिक x.
तर विरुद्ध दिशेने काढला आपण. त्यानंतर दिलेल्या अटीनुसार काय अट दिली आपल्याला की एकूण 8 तास लागतात. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोन्ही मिळून किती लागतात? 8 तास लागतात. बरोबर, आपण हे कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला किती भेटलं? 6. मित्रांनो, अशा पद्धतीने होतं सातवं तुम्हाला कुठल्या स्टेपला काय डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा. जर समजलं नसेल तर आपण याचा परत व्हिडिओ बनवूयात. जर समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या भागात सराव संच 2.6 चे 5वं, 6वं आणि 7वं गणित बघितलं. तर राहिलेले गणित आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर त्याआधी जर तुम्हाला आपलं शिकवलेलं समजत असेल, आपल्या शिकवलेलं आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.